अकोला जिले के कौठा गांव की तस्वीर बेहद चिंताजनक है। गांव के पास बड़ा बैरेज होने के बावजूद लोग आज भी बूंद बूंद पानी के लिए संघर्ष कर रहे हैं। ग्रामीणों को नदी में बने छोटे छोटे गड्ढों और झीलों से पानी भरकर अपनी प्यास बुझानी पड़ रही है। कई दशकों से जारी यह संघर्ष अब गाँव वालों की मजबूरी बन चुका है। कौठा अकोला जिले के पालापुर तहसील का करीब 2500 आबादी वाला गाँव। वर्षों बीत गए लेकिन गांव की पानी की समस्या आज भी जस की तस बनी हुई है। कई बार इस गांव की समस्या प्रशासन और सरकार के सामने उठाई गई, लेकिन हालात अब भी नहीं बदले। गांव की मन नदी पर 10 मिलियन क्यूबिक मीटर क्षमता वाला बड़ा बैरेज बनाया गया है। इसके बावजूद गांव के लोगों को पीने के पानी के लिए संघर्ष करना पड़ रहा है। गांव के हैंडपंप और कुएं सूख चुके हैं, जिसके कारण नदी में बने 2 छोटे झीलों पर ही पूरा गाँव निर्भर है। गावाची समस्या हे दादा की गावात गोड पाणी नाही आहे आणि गोळ्या पाण्यासाठी आम्हाला हे असं घोटभर पाण्यासाठी इथपर्यंत द्यावं लागते। आमचा वेळ चालला आहे याच्यात, बाकीचे जे कामं असतात ते काही होत नाही। आम्हाला फक्त शासनाकडून एवढंच आहे की आम्हाला काहीतरी गोळा पाण्यासाठी शासनाने सुविधा करून द्यावी, एवढीच आमची मागणी आहे। मुलांचे लग्न नाही होऊ लागले म्हणते तुमच्या गावातल्या पाण्यामुळे। आता गावोगावी जर अशा चर्चा झाल्या किंवा कवठा गावात पाणी नाही तर काय मुलीवाले देतील मुली आम्हाला? त्याचंच म्हणते बा तुमच्या गावात पाणी नाही, पहिले पाण्याची समस्या पुरी करा। त्याच्यामुळे आमच्या गावातले बरेचसे मुलांचे लग्न सुद्धा होत नाही आहे। नळ योजनेची मागणी आहे, गोळे पाण्याची। बहुत लय वर्षापासून पाणीच नाही आमच्या गावात, गोळ पाणी। हे डोक्यावरच पाणी न्यावं लागते, डोक्यावर पाणी न्यावं लागते 2-2 गुंडाईने, आणि उन्हातही यावं लागते 2-2, 3-3 वाजेपर्यंत, नंबरही लागत नाही 10 वाजल्यापासून। फिलहाल सूखे पड़े इस बैरेज की सिंचाई क्षमता लगभग 1600 हेक्टेयर बताई जाती है, लेकिन विडंबना देखिए कि इसी नदी के छोटे गड्ढों से ग्रामीण कटोरी कटोरी पानी भरकर अपने बर्तन भरने को मजबूर हैं। ग्रामीणों का कहना है कि पानी की समस्या के कारण गांव के युवाओं के विवाह तक प्रभावित हो रहे हैं। बिना पानी की व्यवस्था वाले घर में कोई अपनी बेटी देने को तैयार नहीं होता। पाण्याचा त्रास सर आम्हाला सर्व गावाले पूर्ण भटकंती करावं लागते पाण्यासाठी। कारण बोरिंगचं पाणी गावामध्ये आहे की नाही एकदम खारट आहे, त्यानं किडनी स्टोन सारख्या बिमाऱ्या होतात, पोटाचा त्रास जास्त होतो। त्यासाठी पाण्यासाठी वारंवार भटकंती करायला लागते। दरवर्षी उन्हाळा आला की हा त्रास होतो, वारंवार मागणी करून हिवाळा पावसाळा उन्हाळा तिन्ही टाइम आम्ही पाणी पितो। धरण नाही बाजूला, धरण असल्यावरही सर ते झिरे खंदून आम्हाला पाणी काढावं लागतं। ग्राम पंचायत ने नदी क्षेत्र के एक कुएं को अधिग्रहित किया है, लेकिन उसका पानी खारा है और दूषित होने के कारण लोगों के किसी काम नहीं आ रहा। गांव की कई पीढ़ियां सिर पर पानी के मटके ढोते ढोते गुजर गई, लेकिन हालात आज भी वैसे ही बने हुए हैं। आमची हेच समस्या आहे, हमेशा आम्हाला कामधंदे सोडून हेच पाणी न्यावं लागते। वावरात जावं की पाणी न्यावा। मी पहिला किती वर्षापासून करत आहे असं? मी येत नाही पाणी नाही, लग्नाला लय वर्ष झाले, नाही ना, हेच पाणी आहे आम्हाला। बालापुर के विधायक नितिन देशमुख ने बताया कि महाविकास आघाड़ी सरकार के दौरान 69 गांवों की जलापूर्ति योजना मंजूर की गई थी, जिसमें कौठा गांव भी शामिल था, लेकिन प्रशासनिक और राजनीतिक अड़चनों के चलते यह योजना अब तक अधूरी पड़ी है। मतदारसंघातल्या का प्रश्न निर्माण झाला? जवळपास हा प्रश्न सुरुवातीपासून प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा, परंतु उद्धव साहेब सीएम असताना 69 खेडी पाणी पुरवठा योजना जवळपास 225-250 कोटीची त्या ठिकाणी मंजूर झाली आणि 90% ते काम पूर्ण होत आहे। 10% काम अंतिम टप्प्यात काम राहिलं आणि 4-5 महिन्यात ते काम पूर्ण होईल आणि 4-5 महिन्यानंतर त्या 69 खेडीतल्या लोकांना वाहन धरणाचं गोड पाणी मुबलक चालू होऊन जाईल। बाकी ज्या गावांचा इतरही गावांचा प्रश्न तो मिटेल का यामध्ये? 69 खेडी योजना आहे ते, बाकीची 64 खेडी योजनेमधले काही गाव आहेत आगर वगैरे, ते 64 खेडीमध्ये आहे आणि 64 खेडीमध्ये जी पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेवर उद्धव साहेब असताना 80 कोटी रुपये त्यावेळेस त्या योजनेच्या दुरुस्तीसाठी मंजूर केले, परंतु धरणाची ग्रॅव्हिटी नसल्यामुळे त्या भागातला हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 64 खेडीतला हा वारंवार राहीलच। मी अनेक वेळा DPDC मध्ये त्या 64 खेडी योजनेला वाहन धरणावून पाणी घ्यावं या सूचना दिल्या, परंतु ती योजना वाहन धरणावून काही जोडण्यात आली नाही। त्याच्यामध्ये काही गावं 16-17 गावं माझ्या मतदारसंघातले आहेत आणि बाकीचे जवळपास 48 ते 47 गावं हे पूर्व मतदारसंघातले आहेत।
आणि 2 मतदारसंघा मिळून ती योजना झालेली 64 खेडी योजना आहे. आणि त्या 64 खेडीच्या योजनेला सुद्धा नेहमी आम्ही वान धरणावरून पाणी मिळावं यासाठी मागणी केली, परंतु ती काही मागणी पूर्ण झाली नाही. राजकारण झालं का? राजकारण असं म्हणता येणार नाही, कारण की 70% भाग हा पूर्व मतदारसंघातला आहे, 30% भाग माझ्या मतदारसंघातला आहे. आता त्याच्यातला जर वान धरणावरून पाणी मिळालं तर ते माझ्या मतदारसंघाला मिळेल आणि पूर्वच्या मतदारसंघाला मिळेल, म्हणून राजकारणाचा प्रश्न नाही आहे. परंतु सत्ता असती तर निश्चितपणे त्या 64 खेडी पाणी पुरवठा योजनेला बी वान धरणावरून पाणी आम्ही आणलं असतं. आता सत्ता नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक अडथळे निर्माण होतात, त्याच्यामुळे तो प्रश्न थोडासा प्रलंबित आहे. परंतु 69 खेडी योजनेतल्या लोकांना, म्हणजे बाळापूरमधले जे 69 खेडे गाव आहे त्या लोकांना लवकरात लवकर 4-5 महिन्यात वान धरणाचं मुबलक पाणी मिळेल. आज़ादी के 75 साल पूरे होने के बाद भी लोगों को पीने के पानी जैसी मूलभूत सुविधा के लिए संघर्ष करना पड़ रहा है। विकास और प्रगति के बड़े बड़े दावों के बीच कौठा गांव की यह तस्वीर कई सवाल खड़े करती है। अब ग्रामीणों की बस यही मांग है कि सरकार और प्रशासन उनकी समस्या की ओर गंभीरता से ध्यान दे और उन्हें पानी जैसी बुनियादी जरूरत से वंचित न रखा जाए।